तत्स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्र पुत्रो महातेजो दत्तात्रेय तत्स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्र पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्र पुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप। श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। अरे मस्त्या करायच्या असेल तर मंदिरातून बाहेर जा, चला बाहेर, इथे कोणतं चला, बगीचा उघडा आहे तुम्हाला तिथे। भगवान शंकर गणांनी दक्ष राजाचा यज्ञाचा विध्वंस केला। भगवान शंकर पार्वतीला सांगताय मागच्या जन्माची कथा आणि कार्तिक स्वामी ऋषींना सांगताय की गत अवतारामध्ये सतीचा अपमान झाल्यामुळे शंकराच्या गणांनी दक्ष राजाचा विध्वंस केला। तेव्हा ब्रह्मदेवाला दक्ष राजा पुनरपी प्रार्थना करतोय की भगवान, माझ्याकडून शंकराची निंदा झाल्यामुळे मला जे पाप लागलेलं आहे
त्या पापाच्या निरसनाकरता किंवा पापाच्या क्षालनाकरता मी काय करू असा प्रश्न विचारला आहे. केव्हाही आपल्याकडून चूक झाली की त्या चुकीचं परिमार्जन करावं असं आपलं सनातन धर्म समजावून सांग. त्यावेळा ब्रह्मदेवानं सांगितलं, जगामध्ये सगळ्या पाप नाशाची एकच जागा आहे आणि ती म्हणजे काशी. तू काशीमध्ये जाऊन शिवलिंग तयार कर आणि ब्रह्महत्यादी पापाच्या याच्यातून मुक्त हो. कारण शंकराच्या निंदेला जगामध्ये प्रायश्चित्त नाही आहे. सगळ्या कर्माचं प्रायश्चित्त होऊन जातं, पण शंकराच्या निंदेचं प्रायश्चित्त होत नाही. याचं उदाहरण शंकराच्या घरीच आहे. दक्षाच्या कन्येनं म्हणजे सतीनं रामाची निंदा केल्यामुळे भगवान शंकरानं तिला क्षमाने केली. म्हणजे तो अवतार संपवायला लागला. नंतर शंकराची तपश्चर्या करून ती सती पार्वती म्हणून हिमालयाच्या घरी जन्माला आली आणि मग शंकराचं अर्धासन प्राप्त झालं. म्हणून शंकराच्या निंदेला म्हणजे ईश्वराच्या निंदेला पापाचं प्रायश्चित्त नाही आहे. आणि काशी एक असं ठिकाण आहे की ते सगळ्या पापाचं नाश करतं. म्हणून काशीला जाऊन प्रायश्चित्त करायचं म्हणजे हे सगळं उतरवायचं, स्नान करायचं आणि आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करायचं. याला प्रायश्चित्त असं म्हणतात. आता हे लोक चालले ना, आमदार नेता आहे, त्याच्यातले 5 लोक सकाळी चालले. दादा म्हटलं काय रे बेटा, आम्ही तुमचं प्रवचन ऐकणारे आहोत, दुसऱ्याच्या भाड्यावर यात्रा करायची का? ऐका, तुमच्यासारखे नाचायला लागले असते की आपण फुकट जातोय ते विचारायला आले आहे. मी एकदम आनंदित झालो की खरंच श्रवणामुळे मनुष्य उद्धरतो. त्यांना म्हटलं तुम्ही म्हटलं का की आम्हाला काशीला न्या? म्हणे नाही, आमचे नंबर लागले. म्हटलं आता तुम्ही नंबर लागला आहे, जाऊन या, काशी यात्रा करून या, देवाला पाहून या. आणि तुमचा कोणी नातेवाईक असेल गरीब तर त्याला मात्र काशी यात्रेला जाताना भाडं देऊन द्या. सांगायला तर आम्ही जाणार नाही. म्हटलं बेटा मी सांगतो ना, आता तुम्हाला जा. पण तिथे गेल्यावर ज्या लोकांनी कामं केलेले असतात राष्ट्राकरता, देशाकरता, पक्षाकरता, त्या लोकांना देवाचं दर्शन घडवणं हा चांगला प्रकार आहे. पैसे दिले तर मनुष्य व्यसन करतो, यात्रा घडते याचं पुण्य होईल. जगात लोक आहेत नाही असं नाही करायला सांगितलं आहे. कारण शंकराच्या लिंगाचं कशाचंही करता येतं. मंगळागौरीच्या वेळा कणिक आणि हळद करून त्याचंही लिंग करतं. लिंग फार सोपं आहे. वाळूचं लिंग करायला सांगितलं, दगडाचं लिंग होतं, दह्याचं लिंग करता येतं. ते जरी लगेच नाश पावत असलं तरी त्याचं विसर्जन आहे. त्याचं काय आहे? विसर्जन आहे. लोक मातीच्या, काळ्या मातीचं लिंगार्चन करतात. लिंग आपल्या हाताने तयार बुडी मारायची लोहदंड नावाच्या तीर्थावर. महाराष्ट्रासारखा देश नाही. सगळं करून ते गेले की लगेच पूजा करायची महादेवाची, घेऊन बुडी मारायची. मग पांडुरंगाचं दर्शन आहे. तरी म्हणता हा वैष्णव तो शैव, आधीमध्ये बालदेव. ज्ञान नसतं. आणि ग्रंथाचा, पुराणाचा, वेदाचा अभ्यास नसताना कशावरही कोणी काही बोलतं. त्यामुळे काय होतं, देव भोळ्या बाबड्यांचा असं म्हटलं की सुटून जातं. पण मग ज्ञान नाही होत ना. कारण ज्ञान झाल्याशिवाय परमेश्वराची खरी प्राप्ती नाही आहे. नामदेवाला उगाच तरमळ केली का ज्ञान व्हायची, पण आपण ऐकतच नाही ना. देवाने सुद्धा सांगितलं नाम्या तुला ज्ञान घ्यावं लागेल. कारण किती दिवस माझ्याजवळ राहशील, दूध आणशील, पाचशील, पेढे खाऊ घालशील, मी काय करतो हे समजून घे. जरी मी तुझ्या पुढे उभा राहिलो
तरी सगुणच रूप आहे, तुला अजून निर्गुण समजत नाही आहे. ते नामदेव परकीयांच्या राज्यात गेले, शिखांच्या राज्यात, त्यांना देव समजावून सांगितला आणि मग ते वागायला लागले. पुढे प्रगती झाली. कारण जोपर्यंत तुम्हाला परिमार्जन कळत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या लोकांना परिमार्जन सांगत नाही. म्हणून मी काय सांगतो की आईवडिलांची सेवा केली असले तर इकडे या, नाही तर तिकडे जा. सोपी गोष्ट आहे. कारण सेवेनं सगळ्या पापाचं परिमार्जन होतं. आईवडील सकळ तीर्थाची धुरे ते का महाता पितर, पण ही ओवी गायब करून टाकतात तुम्ही. सगळ्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना जर ही ओवी कळाली तर कोणाचाही बाप दुःखी राहणार. बुवा कीर्तन करतो, बुवाच बापाला वागवत नाही, अशी परिस्थिती आहे. घरातली परंपरा, कालही सांगितलं मी कीर्तनात, परंपरा ही चालली पाहिजे की माझ्या वडिलांनी असं केलंय म्हणून ते म्हणतात पटकन जावं. काही गडबड झाली तर आपल्याला भोगावं लागतं. निसर्गाने का मृत्यू येईना, कारण जन्मदाते आहे तुम्ही. असं म्हणून जास्त ठेवायच्या भानगडीत पडायचंच नाही. आपण तर जाऊन राहतो. सकाळीच आल्यावर मंदिरातून फोन, शिरपूर कळतो मला. जास्ती गोड बोलताना माणूस समजून जायचं मुलीशी बोलतोय, दुसऱ्याशी बोलताना कसा रे कोण बोलतो असं आहे. ते ऐकू येते का? असं आहे. म्हणून ते म्हणतात शिवलिंगाची स्थापना दक्ष राजाने केली आणि पार्वतीनं भगवान शंकराला सांगितलं, महाराज दक्ष राजा किती तपश्चर्या करतोय काशीमध्ये आणि तुम्ही अजून प्रसन्न होत नाही. पहा मुलीचा स्नेह, मागच्या जन्मातला स्नेह भगवान परस्पर यांते भावा. कारण आपलं काही त्रास झाला तर पोरांची फजिता नको, हा आपला दूरदृष्टिकोन. तसं शंकराचं आहे, तुम्ही मला प्रगट करा, मला नाही प्रगट होता येणार. म्हणून माऊली लिहिते प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. या विश्वाला देव समजून घ्या, विशाल बुद्धी आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. हे विश्व ब्रह्म सांगून टाकलं ज्ञानेश्वराने. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. हे पांडुरंगाला सांगितलं नाही, कृष्णाला नाही, रामाला नाही, हे सगळे अवतार आहे. याच्याही पेक्षा विश्वात्मा आहे, विश्वभावना, तो देव सांगितला. हे लक्षात आलं पाहिजे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते कळत. कारण आपण ज्ञानेश्वरी भगवद्गीतेमध्ये वाचलेलं ज्ञान जे आहे, कालच्या जगातलं आपलं तिथे मंदिर झालं ना यमन राष्ट्रामध्ये, तिथे काल जन्माष्टमी होती. तर ते स्वामीनारायण पण त्याचे गोपालकृष्णाला घेऊन उभे होते आणि त्यांच्या अवतीभोवती त्या देशाचे सगळे मंत्री आणि प्रधान नाचत होते. जगातला अदृश्य शक्ती बघा. म्हणजे ते देवाच्या जन्माच्या वेळा तिथलं सगळे मंत्री अध्यक्ष वगैरे त्या संताच्या अवतीभोवती अशी फेर धरत होते. पहा, दाखवलं सगळीकडे. हो, काय प्रभाव आहे. माणसं नाही, ते राष्ट्राचे सगळे राज्यकार्य करते. कृष्ण जन्माला हजर होते ते. असं शिक्षण करून टाकलं भगवद्गीतेच्या नियमाप्रमाणे त्या भाषेमध्ये ऑथराईज. कारण मनुष्याला चांगली शिक्षण संस्था आहे भगवद्गीता, हे त्यांच्या लक्षात आलं. असे काय येणार नाही, कोणी असो जीव. मग आता हे विश्वात्मक कल्पना आहे की नाही ज्ञानेश्वराची. शेवटी म्हणाले या सनातन धर्माला विश्व मानेलच असं म्हणायचं आहे त्यांना. काय जाईल दुरितांचे
दुरीत लोक आहे, त्यांचा दुरीतपणा गेला की ते मान्यता देतील. आपल्याकडचे जे दानव आहे ते देवाला मानतच होते, मानत नव्हते असं नाही. हिरण्यशंकराला कोणी ब्रह्मदेवाला, पण त्यांना एकात्म भावना कळालेली नाही. म्हणून माऊली काय म्हणते हरिपाठात, द्वैताची झाडं नाही. तुमचं द्वैत जे आहे बुद्धीतलं ते तुम्ही काढलं पाहिजे. जशी एखादी आई कडक असते किंवा एखादे बघा रे तुला जास्तीचं आहे, हा लहान आहे, हा अज्ञान आहे, तुलाही जास्तीचं आहे, तुम्ही या दोघांना सांभाळलं पाहिजे, मला नाही माहिती काय, असं आई बोलून वडील बोलून मोकळं होऊन जातात. म्हणजे त्या भावांना त्याला सांभाळावं लागतं असं आहे. द्वैत काढलं पाहिजे. तुम्ही एक आहे सगळे, जरी हिस्सेवाटे करून दिले तरी सगळ्यांचं आहे, एकट्याचं नाही असं समजून जगा. म्हणून आपण काय करतो, त्याच्या पोरीचं लग्न ठेवलं, तू अन्नदान कर, तू कपडा दे, चल उरको. कारण ते सत्कर्म घडवतो आपण. म्हणून सत्कर्माची कल्पना ही घडली पाहिजे आणि लक्षात आली पाहिजे. आणि जसं जसं सत्कर्म जगात होत जाईल तसं दुरीत संपत जाईल. सोपी गोष्ट आहे. म्हणून ते म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. सगळ्या भूतांचं जगामध्ये काय घडावं, मैत्री घडावी. कारण मैत्री घडणं फार महत्वाचं आहे. जगामध्ये वैरत्व असू नये. परमेश्वर सकल जीवांचा सांभाळ करतो, तो कोणालाही टाकून देत नाही. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दक्ष राजाला म्हणाले, दक्षा वर माग. भगवान शिव असं म्हणाल्याबरोबर दक्ष राजानं सांगितलं, महाराज मी अधम आहे, अधमाला तुमची स्तुती येत नाही. म्हणजे दक्ष राजाला अहंकार असला म्हणजे मनुष्य अधम असतो हे समजलं. मुद्दा लक्षात घ्या. मी अधम आहे कशामुळे, सगळ्यांचं शरीर सारखं आहे, पण अहंकार आला की तो दुसऱ्याला काय लेखतो, तुच्छ. जगू आलाय का जगदीश? छोट्या फ्रीजवर रामाचं दूध तयार ठेवलं, नैवेद्य दाखवून पिऊन गेलं. कोणी आलं नाही ना. तेव्हा हे प्रभो आपल्या चरणी माझी अखंड भक्ती राहावी बस. आणि असं म्हटल्याबरोबर भगवान शंकरानं भस्म फेकलं त्याच्याकडे, दक्षराजाकडे, आणि त्याच्या तोंडातून स्तुती बाहेर पडली. मी अधम आहे म्हणजे त्याचा अहंकार संपला. मग शिक्षा झाल्यावर अहंकार गेला का नाही. म्हणून क्षत्रियाला थोडंसं सूट द्यावी लागते. कारण क्षत्रियाने जर थोडासाही अहंकार नाही ठेवला तर बाकीचे लोक पायमल्ली करतात त्याची. काय करता, पायमल्ली आहे. म्हणून त्याला थोडा ठेवावा लागतो. जसं वशिष्ठ दरबारात आले की राजा दशरथ उभे राहून द्यायचे, पण लगेच वशिष्ठ म्हणायचे राजे बसा, आणि मग ते बसायचे. म्हणे असं काय गुरु, राजाचा मान तुला मला दिला पाहिजे. हे विश्वामित्राला जमलं नाही, मी आल्यावर तुम्ही म्हणून भानगड झाले. वशिष्ठ राजा दशरथ उठून गेले, ठीक आहे. ते गेल्यानंतर सांग राजे बसा, म्हणजे गुरु तू बैस, मग ते बसा. कारण आता तुझ्या राजाचा दरबार आहे. राजाला मी दरबारात जर मान दिला तर बाकीच्यांना कळेल मान द्यावा लागतो गुरु असून सुद्धा. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. वैश्याला मान दिला की तो आणखीन काळं गोडं करतो, म्हणून त्याला ताट ठेवला पाहिजे. गडबड करशील तर यात ठेव, जरी ओळखीचा असला तरी चालणार नाही. असं आहे ते.
नौकराला सुद्धा मालक जर ढिल्ला झाला ना तर नौकर बी नांगर फिरवतो त्याच्या डोक्यावर, तेव्हा थापा मारून देतो तो. म्हणून तिथेही टाईट राहायचं. पुत्र बोलतच राहायचं, कन्या बोलतच राहायचं. त्याला एक युक्ती करावी लागते की त्यांना राग येऊ नये याच्याकरता पत्नीला बोलायचं, म्हणजे मग ते सुधारतात. अरे तुमचे बाप बोलतो रे, बोलतो नीट वागा रे, अमुक करा रे, अमुक करा रे. त्यांना बोलायचंच नाही. ही दोघांची संगनमताची गोष्ट आहे ती. त्या बाईला राग नाही येत कधी, तिला माहिती असतं. म्हणून त्यावेळेस सदैव आपली कृपा राहावी. मी जो अपराध केला आहे त्याची क्षमा करा. ओ भगवान शंकर हसले. राजा, शिक्षा दिली म्हणजे क्षमा झाली. तुला त्या मागच्या जन्मात काय शिक्षा दिली होती? आता तू शिक्षा बघून आलाय, त्यामुळे तू अपराधी नाही. हे ऐकून भगवान संतुष्ट झाले आणि म्हणाले, तू जे दक्षेश्वर लिंग स्थापन केलेलं आहे त्याची आराधना हजारो वर्ष चालेल. मनुष्याने दक्षेश्वराची आराधना केल्यानंतर त्याचा अहंकार नाश पावेल. काय वर दिला? त्याच्यात जो दोष होता त्या दोषाचाच वर दिला. त्याच्या दोषाचा वर दिला. नर्मदा, गंगा आणि प्रयागराज या तिन्ही ठिकाणी गेल्यानंतर आधी साष्टांग नमस्कार घालायचा आहे तीर्थाला आणि मग उडी मारायची. मी जेव्हा पहिल्यांदा पंढरपूरला गेला ना तेव्हा माझ्याबरोबर एक गाडी होती. तर चंद्रभागा दिसल्याबरोबर मी साष्टांग नमस्कार केला. पायी गेलो महाराजांबरोबर, तेव्हाही मधू होता. मी महाराज दादा इथे का नमस्कार? चंद्रभागा काय म्हणता, करी पाप. हां, म्हणून आधी तिला पुलावरून जायचं आहे, म्हणजे तिच्याहून चालून जायचं ना, म्हणून आधी नमस्कार. केशवबाच्या म्हणण्याप्रमाणे चप्पल फेकूनच दिली मी. पंढरपुरात येऊन जाईल गडबडमध्ये, फेकूनच दिली. गाडीत जाताना कशी गाडीत काढून ठेवायची म्हणजे पुन्हा डोक्याला पडत नाही. पण पहिल्या प्रथम दुसऱ्यांदा तर चप्पल फेकूनच दे म्हटलं तिकडे चंद्रभागेच्या तिकडे, पाहू काय व्हायचं ते. नाही सांगितलं तो केशवबाने मला, पायात घालायचं नाही. गेला तर म्हटलं नाही घालणार. झालं. कारण ती पवित्र भूमी आपल्याला लागली पाहिजे. देऊला गेला तेव्हा तर मला फार नाटक करावं लागलं. मी एसटीतूनच असं पडलो मुद्दावून खाली. का म्हटलं झोल गेला. मला नमस्कार घालायचा होता देऊला, कारण त्यागी भूमी आहे. हे त्या भूमीचं महत्त्व आहे, तीर्थाचं महत्त्व आहे. म्हणून त्यावेळेस आराधना करणाऱ्या हजारो लोकांना तुझ्या लिंगामुळे अहंकार जाईल. 2 परार्ध म्हणजे 3 तास जरी कोणी इथे तुझ्या शिवलिंगापुढे प्रार्थना करेल तर त्याचं जीवन सुखी होईल. अगस्तीनं त्या शिवलिंगाची संपूर्ण माहिती घेऊन कार्तिक स्वामीकडून पूजन करून घेतलं अगस्ती ऋषीने. आणि एवढं बल होतं म्हणून समुद्र पिऊन गेले. सगळा समुद्र पिऊन टाकला अगस्ती ऋषीने. भगवान शिव पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी भगवान शिवांनी हिमालयाचं सोडून पार्वतीला घेऊन आपल्या परमधाम आनंदवनात आले. म्हणजे पार्वतीचं लग्न होईपर्यंत भगवान शंकर तिथेच राहिले. आणि लग्न झाल्यानंतर पार्वती ज्या वेळेला तपस्विनी झाली तेव्हा सांगितलं आता हे घर सोडून द्यायचं आहे हिमालय. म्हणजे मग आपण आता आनंदवनात राहू. त्यावेळेला कैलास पर्वताचा त्याग करून भगवान शिवांना पार्वतीनं विचारलं, नाथ, हे अखंड आनंद सागर इथे उसळतो, काशीमध्ये अखंड आनंद सागर उसळतो असं तुम्ही म्हणतात. हे ना, अखंड आनंद सागर हा उसळतो हे वचन तू म्हणते आहे, तर या गंगेपासून 25 कोस क्षेत्र हे मुक्तिधाम आहे. म्हणजे इकडे 12 आणि इकडे 12 कोस असं 25 कोसाचं काशी क्षेत्र जे आहे ते आनंदवन आहे. इथे मुक्तिधाम आहे. इथे शिवलिंग नाही,
पण शिवलिंगारहित तीळभर जागा सुद्धा रिकामी नाही. सगळीकडे शिव 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 शिव. म्हणून तुम्ही काशीला पहा, एकाच टांग्यात प्रेत आणि दुसऱ्या टांग्यात सवळं नेसलेला माणूस बसलेला असतो. कारण तिथे भय नाही. म्हणून हे 14 भुवनातलं पुण्य क्षेत्र आहे. एकूण 14 भुवन आहे आपले. आपण आरतीत म्हणतो ते. सर्वांनी या शिवलिंगाची इथे स्थापना केली आहे. म्हणून हे क्षेत्र आनंदवन झालं आहे. पार्वती म्हणाली, नाथ मलाही एक शिवलिंग स्थापन करायची आज्ञा व्हावी. पतीच्या आज्ञेनं कल्याण करणं कार्य करणारी प्रतिवता पार्वती परलयकाली सुद्धा जनतेला त्रास होऊ नये म्हणून तिने भगवान शंकराच्या जवळ एक लिंग स्थापन करून गौरी लिंगेश्वर नाव दिलं. गौरीचं आणि म्हणून मंगळा गौरी तिचं नाव काय पडलं? मंगळ गौरी. म्हणून महादेवाचं लिंग तयार केलं. म्हणून त्या दिवसापासून स्त्रियांना सांगितलं की कणकीत हळद टाकायची आणि त्याचं लिंग तयार करा. पार्वतीश्वर नावाने ते लिंग स्थापन झालं. विधिवत लोक पूजा करतात. या पार्वतीश्वर लिंगाची पूजा केल्यानं देहत्यागानंतर शरीर हे मलिन होतच नाही, इतकं पवित्र होतं. म्हणून चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी गणपती म्हणजे म्हणताना गौर बसवता. ती गौर म्हणजे शंकराच्या लिंगाची पूजा आहे. इहलोकी सौभाग्य राहतं आणि स्त्रीला परलोकी सद्गती प्राप्त होते. त्या काळात झोके खेळतात स्त्रिया. गौरी व्रत आहे. हे पार्वतीश्वराचं महात्म्य ऐकल्यानंतर काशीमध्ये आणखीन काय आहे असं अगस्त्य ऋषीने विचारलं. तेव्हा ते म्हणाले, इथे नर्मदेश्वर आणि अमृतेश्वर जे आहे हे अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे पार्वतीचं लिंग आहे त्याचप्रमाणे नर्मदेश्वर आणि अमृतेश्वर याचंही महात्म्य आहे. ते उद्या पाहू. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण गोपाल कृष्णार्पण. आज कात्यायनी नावाच्या स्त्रीचं कात्यायनी संत हे गौड देशाच्या राजकन्या होती. या संताचं आपण आता चरित्र ऐकणार आहे. ती राजकन्या होती. तिचं भगवंतावर जन्मताच विलक्षण प्रेम होतं. ती भगवंताच्या प्रेमामुळं लहानपणात एकांतात बसायची. पुढे पुढे घरामध्ये उपद्रव होऊ लागला म्हणून बागेमध्ये जाऊन बसायची आणि कृष्ण विरहानं भगवंताच्या लीला गान करायचं. भगवंताचं चरित्र गान करायचं. वृक्षांमध्ये जी हालचाल होते, जे झाडं जे हलतात त्या हालचालीच्या लहरी घेऊन आवाज करून देवाचं भजन करायचं वृक्षांकडे पाहून. कारण भगवंताच्या परमभक्तांना हे वृक्ष जे आहे ते सखे वाटतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं त्यांना ते भासतं. आपल्याला भासत नाही. कारण ते प्राणवायू देतात, सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, डोळ्याला दृश्याने आनंद देतात. म्हणून त्यांचा जास्तीत छेद करायचा नाही. त्यांनाही आयुष्य आहे, त्यांनाही कीड लागतं, त्यांनाही यातना होतात. पण ते परोपकारार्थम इदम शरीरम. ते वृक्ष असून सुद्धा जगामध्ये परोपकाराकरता त्यांचा जन्म असतो. म्हणून त्यावेळेस त्यांनी त्या मुलीनं
वेलींमध्ये वृक्षांमध्ये जाऊन भगवंताचं गायन करायचं. मग गावातले लोकांना आनंद होऊ लागला तिच्या आवाजाचा. मग प्रत्येक जण मृदुंग ताल झांज घेऊन ती जेव्हा भजन करायची तेव्हा तिला साथ द्यायची. अनेक लोकांनी तिचा गौरव करायचं ठरवलं तेव्हा तिने त्याला मज्जाव केलेला आहे. कारण भक्ताने गौरव घेऊ, गौरव दुसऱ्याचा करायचा आहे संतांनी, पण स्वतःचा गौरव घ्यायचा नाही. दुसऱ्यांचं वैभव करायचे, स्वतःचं वैभवाच्या भानगडीत पडायचं नाही. आपण काय करतो, कृत्रिमतेला लवकर स्वीकारतात. जो वैष्णव आहे त्याला जगात पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं भूषण नाही. भगवंत हेच त्याचं भूषण आहे. त्याला भूषणे किम प्रयोजनम, बाकीच्या भूषणांचं प्रयोजनच नाही. कारण भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल, ही राजाची कन्या असल्यामुळं सज्जन लोकांची संमती तिच्याकडे होती. पण गावात सगळेच सज्जन कसे असणार, काही लोक राजेचे मुलगी असं वागते, विजयी भाव म्हणून तिची विद्यावान भाव, विजयी भाव, विद्यावान भाव, विद्यावान म्हणून त्यावेळेस तिचा द्वेष करायचे. ही इतकी तालामध्ये गायची की केव्हा केव्हा मूर्छित होऊन जायची. शेवटी तिनं वडिलांना सांगितलं की बाबा आता मला तुम्ही सोडून द्या वृंदावनामध्ये, मी यमुना नदीच्या किनाऱ्यावर भगवंताचे पद गात जाईल. म्हणून भगवान श्यामसुंदरावर माझं हे जे जीवन आहे हे मला कृतार्थ करायचं आहे. राजालाही ते पटलं. पण कृष्ण प्रेमदायिनी ही कात्यायनी आपल्या परिवारातले काही लोक म्हणायला लागले की ही वेडी आहे. कोणी म्हणे हिला भूत लागलं, कोणी म्हणे पिशाच लागलं. आता ज्याची लगन लागून जाते, मेरी लागी रे लगन, त्याला या गोष्टीशिवाय दुसरं काही सुचत नाही. या गोष्टीशिवाय दुसरं काही सुचत नाही. पण ज्यांची खरी आकांक्षा अपेक्षा ईश्वराकडे लागली आहे म्हणून ते नामस्मरण, वाचन, भजन, कीर्तन याला जास्त वेळ देतात. कारण त्यांची तिकडे लगन लागून गेलेली आहे, त्याच्याकडे त्यांची भावना दृढ झालेली आहे. म्हणून त्यावेळेस तिनं प्रेमवश होऊन भगवंताचं गाणं गायला सुरुवात करावी. केव्हा केव्हा तिला गाणं गाताना कृतार्थ झाल्याहून रडू यावं. केव्हा केव्हा तांत्रिक लोकांनी तिच्या शरीरामध्ये दाह निर्माण व्हावा म्हणून मंत्रप्रयोग करावा. पण ती गायला लागले की तो मंत्रप्रयोग त्यांना त्रास द्यायचा, तांत्रिक लोकांना. तांत्रिक लोक जे आहे ना ते जगामध्ये नेहमी दुसऱ्याला आपला प्रभाव दाखवण्याकरता अशा गोष्टी करत असतात. म्हणून दोन गोष्टी आहेत, तांत्रिक आणि मांत्रिक. कामाख्या तुमचे जाताना असं आहे, ते मिळून तर गेलं पण काय त्रास चाललाय हल्ली. म्हणून तंत्र मंत्र आणि यंत्र हे केव्हा घात करतील याचा भरोसा नाही. ज्या गॅसवर आपण स्वयंपाक करतो ते फुटलं तर मात्र तंत्र, यंत्र आणि मंत्र. यंत्र आहे ते. आयुष्य गेलं आपलं 2015-20 पर्यंत अशी गाडी पेटलेली कधीच दिसली नाही. आता तर भारी भारी गाड्या एकदम पेट घेत आहे. क्वचित ऐकायला यायचं
कळणली असं पण कमी ऐकायला येत होतं. आता तर दिवसातून किती उलट्या बघू दिलं. तर जेव्हा आपली निंदा आणि कुचेष्टा होते, जे लोक भगवंताची भक्ती करतात किंवा काय, तेव्हा त्यांच्या शरीरातलं पाप जे आहे ना, ते हे निंदक लोकांकडे जायचं असतं, म्हणून ते निंदा करतात आणि त्यांच्या शरीरातलं पाप निघून. म्हणून नाथ महाराज निंदकाचे घर असावे शेजारी मागतात ते, कारण तो आपली धूत असे पासोडी. तो निंदक काय करतो, आपल्या द्या. काही लोक घरामध्ये सुद्धा निंदक असतात. काय विचारतात ते एडीला, आईला, पत्नीला, असं एडी म्हणतात. आणि त्यांनी किती केलं तरी त्यांच्या कल्याणाकरता ती स्त्री करत असते, कारण तिला माहिती असतं ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय कल्याण होत. त्याचा श्लोकही आहे, कल्याणानाम निधानम कलिमथनम पावनम पावनानाम. कारण कल्याणाकरता भगवंताचं नाम हे एकमेव पावन आहे. अशा प्रकारे ही वृंदावनामध्ये आली आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर तिच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. नंतर मात्र तिच्यावर कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तिला जे प्राप्त होत होतं ते गाईला, वानरांना खाऊ घालत होती. आणि एकटे भगवंताचं भजन करायचे. कात्यायनीचं शरीर अत्यंत पवित्र झालेलं होतं. कोणीही तिला स्पर्श केला तर त्याला अग्नीसारखा चटका बसायचा. आता देवानं ही अवस्था तिची का केली की त्या पवित्र देहाला कोणत्याही दृष्टाला स्पर्श करायचा. म्हणून काही लोक पायाला हात लावायला गेले की चटके पाहिजे, मग ती वार्ता पसरली. म्हणून कोणीही सज्जनही जवळ जायचं नाही आणि दृष्टही जवळ जायचं नाही. कारण स्त्री आहे, भगवंताला तिच्या रक्षणाकरता ती क्रिया करावी लागली तिच्या शरीरात. आणि तिचं काही नाही, फक्त भगवंताचे परमपद गायचे होते. भक्त मात्र तिच्या शेजारी तिचं संपूर्ण चरित्र किंवा तिने म्हटलेले भगवंताचे गुणांवर्णन ऐकण्याकरता राहील. आणि त्यावेळेस ती आनंदामध्ये गात राहायची. एक दिवशी काय झालं, अनेक संतांनी तिला असं आजूबाजूने घेरलं आणि हे संत बसून गेले आणि सांगितलं तिला की तुला जेवढे भजन म्हणायचे असते तेवढे भजन म्हण. यमुना तीरावर संतांचं आपण रिंगण करतो ना, पंढरपूरला जी रिंगणाची पद्धत आहे हीच पद्धत आहे. तर असं चहूबाजूने सगळे संत बसले आणि मग आपले सुद्धा संत मग तिथे भजन, भारुडं वगैरे वगैरे असं म्हणतात किंवा घोडा फिरवतात, हे करतात. त्याप्रमाणे ती भजन मनाला बसली. आता या सगळ्या साधू लोकांना असा काही विचार आला नाही किंवा हिचं काही झालं तर ती भजन म्हणता म्हणता इतकी तल्लीन झाली आणि त्या भजनातच तो देह सुटला. एवढ्या लोकांच्या साक्षीने भजनामध्ये देव संतांच्या जवळ सुटला. हे राजाला कळल्यामुळे राजा आपल्या सेनेसहित तिथे आला आणि तिची विधिवत संस्कार करून मोकळा झाला. कारण संत हजर सगळे भगवंताच्या प्रभूचं गुण. राजाच्या घरी जन्माला आलेली म्हणजे राजवैभवामध्ये जन्माला आलेली मुलगी एक महान संत होऊन गेली. राजवैभवामध्ये आल्यानंतर तिला तो मोह झाला नाही कुठला, राजवैभवाच्या याचा. पहा तुम्ही श्रीमंताच्या घरी लहान पोरांना ते असल्याशिवाय झोप येणार नाही, ते असल्याशिवाय जेवता येणार. कारण ते जे मोह असतो सगळ्या वस्तूंचा तो आपोआप लागत असतो.
त्याच्याकरता काही करावं लागत नाही. आता श्रीमंतांच्या घरी काय झालंय, ते पोरं आयत्या बाटलीच्या पाणीशिवाय पाणी पित नाही, घरातल्या माठाचं पाणी पित नाही. बरेच बाया विचारताना मला, दादा रोज बाटल्याच मागतो. म्हटलं तू बाटल्या वापरल्या मग तू काय करेल. पण तू आता असं कर, म्हटलं गंगाजल आणि महादेवाला घाल, तेव्हा त्याची सवय तुटेल. तुटल्या पोरांच्या सवय. कारण हे भोग वातावरण असं आहे. आता बघ, ते मोबाईल असल्याशिवाय चैनच पडत नाही त्यांना. हे भोग वातावरण माणसाला बरोबर आकर्षण करून घेतं. तुमच्याजवळ असू द्या, कोणी नसले की लगेच तुम्ही 52 पत्ते खेळायला सुरुवात करून द्या. असं काय करतं, खेळतातच ना, रावलंच जात नाही ते. कारण हे जे मोहजाल यश शिकत आहे, उकडत नाही काय नाही, लावून टाक. आता गरज नाही, लावतातच. कारण ती मोहानं त्या गोष्टीची सवय होऊन जाते. पण हिचा जन्म राजघराण्यात झाल्यावर सुद्धा हिला कोणत्याही वस्तूचा मोह झाला नाही. जेव्हा घरामध्ये उपद्रव व्हायला लागला तेव्हा वडिलांना सांगितलं की मला जाऊ द्या वृंदावनामध्ये. कारण तिथे ते वातावरण आहे. तिथे ते ज्या वातावरणात आपण राहतो ना, ते वातावरण आपल्याला मिळालं की थोडा आनंद होतो. नियम असा आहे. पहा तुम्ही, व्यसनी माणूस कोणत्याही गावाहून बदलून आला तो 2 दिवसात त्याचे ठिकाणं शोधून काढत होतो. बिलकुल सापडूनच जातं. आणि जो भक्तोय तो कुठे मंदिर आहे, कुठे मंदिर आहे, 6 महिने झाले तरी मंदिर सापडत नाही त्याला. कारण तो तसंच तीव्रतेने करत नाही ना शोध. आता तर मोबाईल वळलं की जळगावमध्ये कुठे मंदिर, रस्ता दाखवतो मोबाईल, कुठे भागायचं काहीच गरज नाही. बघतो ड्रायव्हर बरोबर पाहतो, चालली गाडी. म्हणजे कोणाला रस्ता विचारायची गरजच नाही. किती मैल राहिलं तर पुढचं गाव हे ड्रायव्हरला तिथे कळून जातं. वळण दिसतं, पूल दिसतो त्याला पुढचा. म्हणजे इतकं तंत्रज्ञान तुमच्या हाताशी आल्यावर सुद्धा आपण त्याच्यात अपयशी ठरतो. हे दुःख आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग घेऊन प्रत्येक गोष्ट कशी झाली पाहिजे, चांगली पक्की दीर्घ मुदती. 1.5 महिन्यातच पूल पडून गेला परवा. एवढं तंत्रज्ञान असून, आणि तो ब्रिटिशांचा लोखंडी पूल 130 वर्ष राहिला. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. काल बातमी होती ना, रोड तयार होऊन सुद्धा उद्घाटनामुळे तिकडून गाड्या जात नाही. नाही तर इकडचं बाजार कमी होऊन जाईल, परस्पर गाड्या निघून जातील. आता काय उद्घाटनाला वेळ का लावायला पाहिजे, किती लोकांचा त्रास कमी होऊन जाईल, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस नाभाजींनी यांचं चरित्र दिसताना, लिहिताना एक क्रिया केली. आता ही त्याच्यावरची कडी आहे. कारण यांनी काय केलं की हे चरित्र लिहिताना एका विणावाल्याला बोलवलं, तू विणा वाजवत राहा तेव्हा मी चरित्र लिहितो. कारण हे अशा माणसाचं चरित्र लिहायचं आहे की तो प्रेमामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये तल्लीन झाला. म्हणून यांनी विणावाद गायन चालवलं आणि त्याच्यावर मग हे दोहे लिहिले. कारण हे सगळे दोह्याचं ट्रान्सलेशन आहे. हे दोहे लिहिलेले आहे त्यांच्याबद्दल. आणि ते त्यांना तेव्हा सुचले, नाही तर तोपर्यंत सुचत नव्हते नाभाजीला. ते काय लिहावं, थोडीशी गोष्ट तयार असते त्यांना, पण मग त्याच्यावर ते दोहे सुचले पाहिजे ना, बरोबर यमक साधला पाहिजे. तर सुचायचं नाही त्यांना. त्यावेळेस अशीच घटना घडली बा. गीत रामायण सुधीर फडकेंना वही दिली यांनी, आणि ती हरून गेली ऐन याच्या वेळा. तर गदिमाने त्यांना शिक्षा दिली, 1-1 तासाने शहाण म्हणे. आणि सगळे गाणे 1 तासात लिहून काढले.
परत जसेचे तसे. तर ते कवी जे असतात, कवीम करोति काव्यानी रसम जानाति पंडिता. कवी काव्य करून जातो पण त्याच्यातला रस पंडित जाणतो. जमीन आंबा झाडाला देऊन देते पण गोड आहे का काही नाही हे पोपट शोधतो. त्या झाडाला कळत नाही की कोणतं गोड आहे आणि कोणतं आंबट आहे. की बरोबर त्याच्यावरच बसेल पोपट आणि ती शाख खाली पडली की आपण खातो, म्हणतो गोड आहे. तशी पाहिली तर ती पक्षाची उष्टी आहे पण ती मधुर आहे. दंड बदल आपण. म्हणून नाभाजींनी प्रेम वर्णनानं वाणीच्या द्वारानं म्हणून त्या संतांचं चरित्र लिहिताना नामदासजी सुद्धा त्या दिवसापासून भजनयुक्त झाले. आता पुढचं आहे का, म्हणजे त्यांनी जीवनातलं ग्रंथ तर लिहिला पण सारखं भजनामध्ये तल्लीनता या चरित्रामुळे त्यांना मिळाली असं त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून कोणतंही गीत किंवा भजन हे गात असताना त्याचा प्रभाव, जसं आपण रामायण ऐकायला घेतला की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे गाणं लागलं की आपण विचार करायला लागून जातो की खरंच झालं. किती आपण प्रयत्न करतो पण काही गोष्टी आपल्या हातून घडत नाही. किंवा हे देशाचे गाणे आहे, हे किती वर्ष झाले, 79 वर्ष झाले ते वाजूनच राहिले. 47 लोक ऐकतात, हे मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी. म्हणजे लोक ऐकतातच आणि लागलं की लगेच अंगाला शहारे येऊन आनंद होतो. तर हे दीर्घ मुदतीचं जे संगीत आहे ते असंच आहे. ते परंपरेनं कोणाला कोणाला मिळत राहतं आणि जगामध्ये ते चालत राहतं. एखादा भिकारी सुद्धा इतकं सुंदर गातो की बाकीचे लोक उभे राहून जातात. गाणारे सुद्धा अरे काय मस्त गातो, कुठे शिकला नाही काही नाही पण काय आवाज आहे काय गातोय, अगदी कुठेच चुकत नाही आहे. तर ते गाणारे त्याची स्तुती करायला लागतात आणि जाता जाता 500ची नोट 100ची नोट टाकून चालले जातात. कारण त्यांना गाण्याची ती आवड आणि कदर आहे ही गाणं म्हणजे काय. नंतर याच ग्रंथामध्ये एका संताचं चरित्र लिहायला घेतलंय त्यांनी. हे चरित्र लिहिताना माझी कशी परिस्थिती झाली. श्री मुरारीदासजी, मुरारीदासजी ही मारवाड प्रांतातले सुप्रसिद्ध बिलोंग नावाच्या गावामध्ये जन्माला आले होते. प्रतिवर्षी एक सुंदर महोत्सव यांच्या गावामध्ये होत होता आणि त्या महोत्सवामध्ये संत लोक इथे येत होते. आणि त्या संतांना पहिल्यांदा यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा यांच्या मनामध्ये संत प्रेम निर्माण झालं. काही जसं सखूबाईने कराडला येणारी पालखी पाहिली, पंढरपूरला जायची, दरवर्षी त्या पालखीची पूजा करायची. एक वर्षी असं मन झालं की बस हे सगळं सोडून द्यावं चाललं जावं. तर चालल्याच गेले त्या. तसं इथे यांना हरिनाम लीला संकीर्तनाचे प्रसंग पाहून मनामध्ये रामचरित्राचं विलक्षण प्रेम निर्माण झालं. रामचरित्राचं विलक्षण प्रेम म्हणजे त्याला काही पारावार नाही. म्हणून बरं कोणत्या गोष्टीवर त्यांचं मन जडलं. रामांचं वनगमन,
रामांचं वनगमन हे दृश्य पाहून त्यांच्या मनामध्ये हे निर्माण झालं, तो भाव निर्माण झाला आणि विलक्षण दर्शन. कारण विरह अवस्थेमध्ये म्हणावं लागतं हे पद, जे अवस्था असते ते विरह. राम वनात जात आहे हे विरह येतं, तो वाजवणारा सुद्धा विरह राग वाजवत राहतो आणि त्याच्याने ते माणसाच्या मनात, जसं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं म्हटलं की माणसाला लगेच ते आठवतात किंवा अंतयात्रा कोणाची तरी चाललेली आहे, कारण ते शोक अवस्थेमध्ये म्हणावं लागतं. म्हणून त्यामुळे यांचं देवावर प्रेम जडलं, यांच्या शरीरामध्ये व्याकुळता निर्माण झाली आणि यांना असं वाटायला लागलं की आपल्याला पंख असते तर आपण अयोध्येला उडून गेलो असतो. पूर्वी सुद्धा लोक पत्रात लिहायचे, अरे मला तुझी फार आठवण येते, मला पंख असते तर मी उडत उडत तुझ्याकडे येऊन गेलेलो असतो भेटायला. असं आहे, अशी भावना प्रकट होते. त्यामुळे हे देशी सारंग पद्धतीनं सारंग धनुधार भगवंताचं गान करायला लागले आणि मग कुंतीने भगवंताजवळ जो वियोग केला आहे की देवा तू मला दुःखच दे, त्या दुःखाच्या प्रसंगावर यांना गाणे लिहायची बुद्धी झाली, वनगमन आणि हे. आणि या दोन प्रसंगाने ते संत बनून गेले. आता त्यांच्या जीवनामध्ये कशा कशा परिवर्तन झाल्या त्याचं वर्णन सांगतात. मुरारी हे रामाचं चरित्र समजून आपल्या शरीराचा उपयोग ईश्वराकरताच आहे, इतर कामाकरता नाही, हे त्यांच्या लक्षात येऊन गेलं. आणि कुंतीमुळे अतिरिक्त सुख भोगायचंच नाही हे मुद्दा त्यांच्या लक्षात आला. कुंतीचं चरित्रामध्ये काय आहे, अतिरिक्त जे सुख आहे. परवा मी कालच्या सकाळीच सांगितलं होतं की धृतराष्ट्राबरोबर निघून गेली. म्हणाले आई तू काय कर, म्हणे यांची सोया करून कर, ती आंधळी तो आंधळा, हे माझे जेठ आहे, त्यांची सेवा करणं माझं काम आहे, माझा जन्म त्यांच्याकडे. म्हणे मग हे सगळं राज्य तुम्ही उपभोगा. कुंतीने ते सोडून दिलं आणि धृतराष्ट्राबरोबर गांधारी बरोबर वनामध्ये जाऊन त्यांची सेवा केली. तरी त्या दोघांना काही वाटलं, कारण त्यांना कोणीतरी पाहिजे होतं ना सेवक, सगळे मरून गेलेले होते. मग आता यांना कोणीच नाही आहे म्हणून गांधारी चालले गेले तिकडे. म्हणून धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या शरीराचा शेवट एका वेळेसच झाला. एका वेळेसच झाला आणि ते सगळे तिघचे तिघ धर्माच्या शरीरामध्ये विलीन झाले. धर्माची ती मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्मावरच या सगळ्या गोष्टी आधारित आहेत. धर्म आनंदित असली म्हणजे प्रजा आनंदित असते आणि धर्मावर प्रहार झाला की प्रजा दुःखी होते. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, भोजना मागती